खूप दिवसांनी मी एका अशा नॉस्टॅल्जिक ठिकाणी गेले होते जिथे जायला लहानपणी मी खूप एक्साइटेड असायचे. थंडीच्या उबदार उन्हात मी बाहेर पडले कोल्हापूरच्या टेंबलाई वाडीला जायला. सेंट्रल बस स्टँड पासून फक्त 3 किलोमीटरवरच हे टेंबलाई देवीचं मंदिर आहे. लहानपणी त्र्यंबोली यात्रेच्या वेळी आजी आम्हाला इकडे घेऊन यायची, तेव्हा वेगवेगळ्या पाळण्यात बसायला, खेळणी घ्यायला खूप मजा यायची. कोल्हापूर शहराच्या पूर्वेकडे एका लहानशा टेकडीवर हे मंदिर वसलेलं आहे. टेंबलाई किंवा त्र्यंबोली म्हणून ओळखली जाणारी ही देवी रेणुका देवीचं रूप आणि दुर्गेचा अवतार मानली जाते. त्र्यंबोली देवीने राक्षसांवर विजय मिळवण्यास महालक्ष्मीला मदत केली असं लोककथेत सांगितलं जातं. नवरात्रीत ललित पंचमीच्या दिवशी महालक्ष्मी आणि टेंबलाई देवीच्या पुनर्मिलनाचा पालखी सोहळा असतो. टेंबलाई देवीच्या मुख्य मंदिराच्या आजूबाजूला आणखीही काही मंदिरं आपल्याला बघायला मिळतात. आवारातले हे मोठे मोठे वृक्ष आणि चाफ्याची फुलं मंदिराची शोभा वाढवतात. सूर्यास्ता आधीच्या सोनेरी उन्हात काळ्या पाषाणातलं हे मंदिर किती सुंदर दिसतं. मंदिराच्या परिसरातच थोडं पुढे गेल्यानंतर मरगाई देवीचं मंदिर आहे. तिथे दर्शन घेऊन बाहेर पायऱ्यांवर काही क्षण विसावा घेतला आणि मग गेले समोरच असलेल्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. या मूर्तीजवळ काढलेला माझा एक लहानपणीचा फोटो आहे, पण तो शोधावा लागेल. बाजूलाच असलेल्या शिवछत्रपतींच्या स्मारकाचं दर्शन घेताना आपसुकच मनात ऊर्जा संचारते. मंदिर टेकडीवर असल्यामुळे आपल्याला अनुभवायला मिळतो हवेतला मोकळेपणा आणि कोल्हापूरचा निसर्गरम्य व्ह्यू, सोबतच भरपूर पॉझिटिव्हिटी, एनर्जी आणि आंतरिक शांतीही.